हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? तर चला आज बनवूया आपण मस्तपैकी सोयाबीनपासून सोयाबीनचा नाश्ता. जे सगळेजण लहान मुलं वगैरे पण खाऊ शकतील आणि मस्तपैकी आवडीने खाऊ शकतील असा. तर इथे मी सोयाबीन हे गरम पाण्यात अर्धा तास भिजून ठेवले होते आणि याच्या बघा त्याच्यातलं सगळं पाणी काढून असे ग्राइंड करून घेतलेले आहेत. मिक्सरमधून मस्तपैकी असे ग्राइंड करून त्याची पेस्ट करून घ्या, कारण सोयाबीन अख्खे वगैरे सब्जी मुलांना खायला आवडत नाही. अशा पद्धतीने सोयाबीन बनवले तर नक्कीच मुलं खातील. इथं हॉट पॅन मी गरम करून घेतला आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेले. बघा मस्तपैकी. आता याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकले. जिरं तडतडलं की आपण मिरची मसाला टाकूया. इथे मी थोडा खडा मसाला टाकलेला आहे. जो आपला मसाला मिळतो तो फक्त त्याची बारीक पूड आपण करून ठेवली तरी त्याच्यामध्ये टाकल्या. त्याच्यामध्ये मस्तपैकी वेगळा वास येतो. इथे मी एक कांदा बारीक चिरून टाकलेला आहे आणि इथे 2 मिनिटं त्याला पण शिजवून घेतलेलं आहे. त्याच्यात 1 हिरवी मिरची पण कापून टाकलेली आहे. आपण ह्या पद्धतीने असा सोयाबीन बुर्जी किंवा सोयाबीन किमा वगैरे बोलू शकतो. तो असा बनवला तर नक्कीच मुलं आवडीने खातील. इथे मी अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा टाकलेली आहे आणि आपण त्याला परत 2 मिनिटं असं मस्तपैकी मंद गॅसवर शिजवून घेणार आहे. कारण सोयाबीनची भाजी वगैरे मुलं खायला कंटाळा येतात, तर त्यापेक्षा असं काहीतरी वेगळं करून दिलं की ते नक्कीच मुलं पण खातील आणि मोठे माणसं पण खातील. तर सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स वगैरे असतात, कॅल्शियम वगैरे जे मुलांसाठी वगैरे चांगले असतात. या पद्धतीने नक्की बनवा. तर इथे मी एक टोमॅटो चॉप करून टाकलेला आहे आणि आपण परत याला मिक्स करून टाकणार आहे. इथे मी मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे लवकर या भाज्या आपल्या मस्तपैकी सॉफ्ट पण होतील आणि लवकर शिजतील, म्हणून त्यासाठी अगोदरच मी इथे टोमॅटो टाकलेलं आहे. आणि बघा मस्तपैकी 1-2 मिनटं याला मस्त शिजवून घेऊया. 2-3 मिनटं याला मस्तपैकी शिजवून घ्या आणि याच्यामध्ये नंतर आपण मसाले ॲड करणार आहोत. ते बघा मस्तपैकी आपलं शिजून झालेलं. इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला टाकला आणि 1 ते 1.5 चमचा किंवा तुम्हाला आवडीनुसार जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही इथे लाल तिखट टाकू शकता. तर तुम्हाला कलर अजून चांगला पाहिजे असेल तर काश्मीरी लाल तिखट पण तुम्ही थोडंसं याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि सर्व मसाले मिक्स करून घ्या. मिक्स करताना कसे थोडे मसाले जळतात, त्याच्यासाठी थोडे 2-3 चमचे पाणी टाकलं की मसाले मस्तपैकी आपले मिक्स होतात. तर बघा 2-3 चमचे पाणी टाकले आणि मस्त मिक्स झाले. तर याच्यामध्ये आपण आता सोयाबीनचे जे आपण पेस्ट केलेली होती मिक्सरमधून ती टाकून घेऊया. हे बघा मस्तपैकी आपले सोयाबीनचे हे मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये पूर्ण मसाले त्याला लागून द्या. एकदम मस्तपैकी सगळे मिक्स करून घ्या. असे 2-3 मिनटं चांगले मिक्स केले की चांगले होतात. आणि याच्यामध्ये परत मी थोडं पाणी टाकून याला आपण शिजवून घेऊया. तर इथे 1 कप मी पाणी टाकलेलं आहे आणि याला शिजवून घेणार आहे मस्तपैकी थोडा वेळ. हे आपल्याला आपण याच्यामधून शिजवलेत पण तरीसुद्धा 5-10 मिनटं आपल्याला